याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे, डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे. मी म्हटलं हे रूल्स अँड रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात, बाकी त्यांना लागू नाही होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, 2 वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात. आणि महापालिकेमध्ये की प्रायव्हेट आहे? नाही, मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाळेने समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाळेने समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे गुटखा विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही जेवढी द्यायची तरी घेतात. कोण घेतो? महापालिकेवाले? सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.